तर आपण काय करू, याच्या आधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस आपण पाहिले, बरोबर आहे, म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणतो. त्यानंतर आपण काय पाहिलं, निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. त्यानंतर काय पाहिलं आपण, इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस पाहिले, बरोबर आहे. आता याच्यामधला राहिला फक्त एक प्रकार, आणि तो म्हणजे आहे इंटरगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स, है ना. आता ते कसं करायचं बघू, आणि ते बघितल्यानंतर आपण एका सेंटेन्सलाच 4 प्रकारामध्ये कशा पद्धतीने आपल्याला परिवर्तित करता येईल, है ना, कन्वर्ट करता येईल, ते पण आज आपण करून पाहायचं का. चला आता बघा, या ठिकाणी वर्ब घेतलाय सीटचे 5 फॉर्म घेतलेत. या ठिकाणी मी चार्ट सुद्धा काढलाय तुम्हाला सोपं व्हावं म्हणून. ही, शी, इट किंवा कोणताही एखादा सिंग्युलर नाऊन असेल तर त्याच्या पुढे आपल्याला काय घ्यायचं आहे, डज घ्यायचं आहे. आय, वी, दे, यू हे प्लुरल सब्जेक्ट्स आहेत. त्याच्या वाक्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, डू घ्यायचं, बरोबर आहे. आता आपण पाहू, अगोदर आपण काय करू माहिती आहे का, अगोदर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य आपण तयार करू. ठीक आहे, चला. मी सब्जेक्ट घेतो यू. आता हा जो यू आहे तो यू सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. यूचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही, है ना. म्हणजे सिंगल पर्सन जरी असेल तरी त्याला आपण यू म्हणतो, आणि भरपूर लोक असतील तरी आपण त्याला यूज म्हणतो. म्हणून हा जो यू आहे तो प्लुरल कॅटेगरीमध्ये येतो, है ना. कशामध्ये येतो, प्लुरल कॅटेगरी. तर आता यू घेतला. आता या ठिकाणी आपल्याला याच्या पुढे घ्यायचा आहे वर्ब घ्यायचा आहे. काय घेऊ मग यूच्या पुढे वर्ब, काय घ्यायचा, सीट. सीट घेऊ का सीट्स घेऊ, सीट. का बरं सीट घ्यायचा, हा प्लुरल आहे म्हणजे तुम्हाला समजलंय. यू हा प्लुरल आहे म्हणून त्याच्या पुढे आपण सीट घेतला. यू सीट, पण कुठे सीट, यू सीट ऑन चेअर, बरोबर आहे. ऑन CHAIR, तू खुर्चीवर बसतो. यू सिट ऑन चेअर. चला आता याला काय करू आपण, याला आपल्याला इंटरगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये बनवायचं आहे. तर इंटरगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये बनवत असताना वाक्याचा अर्थ काय होतो, यू सिट ऑन चेअर, तू खुर्चीवर बसतो किंवा तुम्ही खुर्चीवर बसता, असा त्याचा मराठी अर्थ झाला. आपल्याला याला काय करायचं, आता आपल्याला तुम्ही खुर्चीवर बसत नाही का असं करायचं. कसं करायचंय, तुम्ही खुर्चीवर बसत नाही का, बरोबर आहे, असं करायचंय. तर आता मला सांग, स्वरा सांग, काय कसं करता येईल. काय घेऊ मी आता, हा डू, डू यू, डू यू, yes, right, not sit on chair. Sit on chair. Sir, TV set लागते. बघा आपण आता इंटरगेटिव्ह निगेटिव्ह वाक्य तयार केलं. हा इथे जे काय आपण इंटरगेटिव्ह निगेटिव्ह वाक्य तयार केलं, याच्यामध्ये काय केलंय बघा आपण, याच्यामध्ये काय केलंय, सब्जेक्ट जो आहे तो सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे अगोदर आपण पाहिलं, आणि त्याच्या आधारे तो या गटातला आहे का या गटातला आहे हे आपण चॉईस केलं. लक्ष द्या मी काय म्हणतोय, मी काय म्हणतोय, हा जो सब्जेक्ट आहे तो नेमका सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे अगोदर आपण पाहिलं, बरोबर आहे. हे अगोदर आपण पाहायचं हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे हे पाहिलं. पाहिल्यानंतर तो या कॅटेगरीमध्ये बसतो की या कॅटेगरीमध्ये बसतो, तर तो या कॅटेगरीमध्ये बसतो, बरोबर आहे. या ठिकाणी आय, वी, दे, यू याच्या पुढे आपल्याला काय वापरायचंय, डू वापरायचंय. म्हणून हे आपल्या लक्षात आलं. म्हणून आपण काय केलं, हा प्लुरल आहे म्हणून आपण इंटरगेटिव्ह निगेटिव्ह वाक्य तयार करत असताना त्याची सुरुवात आपण डू पासून, बरोबर आहे. हा डू कसा आला लक्षात आलं तुमच्या, डू. आता आपण काय केलं, हे वाक्य जशाच तसं आपण काय करतो, इंटरगेटिव्ह बनवत असताना काय करतो आपण, हे वाक्य
ज्यावेळेस आपण डू घेतो इथं किंवा डज घेतो आपण सब्जेक्टच्या प्रकारानुसार, त्याच्यानंतरचं वाक्य जशाच तसं आपण लिहितो, बरोबर आहे. पण या ठिकाणी ते आपल्याला काय करायचं आहे, इंटरॅगेटिव्ह पण करायचं आहे, म्हणजे प्रश्न पण झाला पाहिजे आणि तो नकारार्थी पण झाला पाहिजे. प्रश्न पण झाला पाहिजे आणि तो नकारार्थी पण झाला पाहिजे. मग नकारार्थी जर करायचा असेल तर त्या ठिकाणी एक शब्द टाकणं महत्वाचं आहे. कोणता शब्द टाकणं महत्वाचं आहे? नॉट. नॉट शब्द टाकणं महत्वाचं आहे. कोणता शब्द टाकणं महत्वाचं आहे? नॉट. मग या ठिकाणी डू घेतला, मग आपण सब्जेक्ट घेतला आणि या सब्जेक्टच्या पुढे आपण नॉट घेतला. लक्ष द्या, दोन शब्द आपल्याला इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये किती शब्द घ्यायचे? प्रेझेंट टेन्स मध्ये दोन शब्द घ्यायचे, बरोबर आहे. एक शब्द घ्यायचा आपल्याला डू किंवा डज यापैकी एक, आणि दुसरा शब्द घ्यायचा आपल्याला नॉट, बरोबर आहे. पण तो घ्यायचा कुठं? सब्जेक्टच्या आधी आपल्याला डू किंवा डज घ्यायचा आहे. सब्जेक्टच्या आधी आपल्याला काय घ्यायचं आहे? डू किंवा डज घ्यायचा आहे. मग आपण इथं सब्जेक्टचा प्रकार कोणता आहे पण पाहिला आणि डू घेतला, आणि सब्जेक्टच्या नंतर लगेच आपल्याला काय घ्यायचं आहे? नॉट घ्यायचा, बरोबर आहे. काय घ्यायचं आहे? नॉट. म्हणजे डू आणि नॉट हे दोन शब्द आपल्याला घ्यायचे, पण ते घ्यायची पद्धत आहे. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं करतो आपण? निगेटिव्ह मध्ये आपण डू घेत नाही, पण आपण नॉट घेतो. काय घेतो? डू नॉट घेतो, आणि ते सोबत सोबत येतात. ते कसे येतात? सोबत सोबत येतात. आता हेच जर वाक्य आहे, यू सिट ऑन चेअर, मग इथं आपण काय करतो? यू डू नॉट सिट ऑन चेअर, निगेटिव्ह झालं. यू डू नॉट सिट ऑन चेअर. आणि आपण याच्यामध्ये काय केलं? डू आणि नॉट वेगळा केला, पण कसा केला? मध्ये आपण सब्जेक्ट घेतलेला आहे. याच्यामध्ये अजून एक कमतरता आहे. कोण सांगतं? अजूनही वाक्य कंप्लीट झालेलं नाही, अजूनही याच्यामध्ये एक गोष्ट बाकी आहे. प्रश्नार्थक चिन्ह. यस, प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह दिल्याशिवाय तो प्रश्न झाला नाही. आता झालं काय? यू सिट ऑन चेअर, तुम्ही खुर्चीवर बसता किंवा तू खुर्चीवर बसतो. आणि हे काय झालं? डू यू नॉट सिट ऑन चेअर, तू खुर्चीवर बसत नाही का? ठीक आहे, असं. तर अशा पद्धतीने इंटरॅगेटिव्ह याला बनवलं. आता यालाच आपण काय करू? तुम्हाला लगेच बाकीचे जे काही 3 वाक्य आहेत ते पण शिकलेले आहेत, आपण पटापट सांगा, ते पण वाक्य आपण बनवू. आता मला निगेटिव्ह बनवायचे. कोण सांगतं? पटकन सांगा निगेटिव्ह वाक्य. चला निगेटिव्ह. हा सांगा, निगेटिव्ह कोण सांगतं? हा सांग. हा, यू डू नॉट सिट ऑन चेअर. बरोबर. चला, निगेटिव्ह झालं. इंटरॅगेटिव्ह कोण सांगतं? सांग इंटरॅगेटिव्ह. नाही, यू येत नाही सुरुवातीला. हा, डू यू हा सिट ऑन चेअर. व्हेरी गुड. प्रश्नार्थक चिन्ह, राईट. हे विसरायचं नाही. बघा, आपण या ठिकाणी 4ही वाक्य तयार केले. आपण या ठिकाणी काय केले? 4ही वाक्य तयार केले. हे झालं अफर्मेटिव्ह. हे कोणतं आहे? अफर्मेटिव्ह. हे झालं डू यू नॉट. इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह, इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह. यू डू नॉट सिट ऑन चेअर, हे कोणतं आहे? निगेटिव्ह. डू यू सिट ऑन चेअर, हे कोणतं आहे? इंटरॅगेटिव्ह. बरोबर आहे. बघा, अफर्मेटिव्ह, इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरॅगेटिव्ह. 4ही वाक्य आपण तयार केलेले आहेत. बरोबर आहे. आपण यामध्ये काय केलं? याच्यामध्ये एक रूल आपण लक्षात ठेवला. डज कुठं घ्यायचं आणि डू कुठं घ्यायचं हे लक्षात आलं की आपले 4ही वाक्य तयार होतात. अजून दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर व्हर्बला यस किंवा ईएस प्रत्ययापैकी काय लागतो? सिंग्युलरला यस लागतो आणि प्लुरलला यस लागत नाही. व्हर्बला, है ना.
आणि तो जो मूळ स्वरूपात आहे तसाच घ्यावा लागतो. अजून आपण एक वाक्य घेऊ आणि त्या वाक्याचे आपण 4 प्रकार बनवून पाहू. बनवायचे का? चला घेऊया. म्हणजे आज आपला काय झाला, आज आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचे जे 4 प्रकार आहेत ते आपल्याच कंप्लीट झालेले आहेत. बरोबर आहे. चला आता मी यू घेतला, आता मी घेतो ही घेतो. ही सब्जेक्ट घेतला, ही सांगा एक वाक्य सांगा. सांग सांग सोनाची सांग. ही सांग पटकन. हा सांग. He sits on. बघा चेअर घेतला होता आपण, आता बेंच घेऊ. हे झालं अफर्मेटिव्ह है ना. He sits on bench. He sits on bench. तो बेंचवर बसतो. चला याच मला आता निगेटिव्ह करायचं. कोण सांगतंय? हा सांग निगेटिव्ह सांग. हा he does not. निगेटिव्ह बनवायचं ना आपल्याला. he does not sits on bench. He does not sit. इथं यस घ्यायची गरज नाही. does not sit on chair. चला आता आपल्याला बनवायचं इंटरॅगेटिव्ह. कोण सांगतं? सांग गायत्री सांग. इंटरॅगेटिव्ह सांग. डू येतं का डज येतं? हा डज ही नॉट कशाला आता इंटरॅगेटिव्ह बनवायचं आपल्याला. सीट येतं. डज ही सीट ऑन चेअर. हा बेंच. ते चेअर येऊ लागले आपल्या डोक्यात. आणि इथं काय करायचं? प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. डज ही सीट ऑन चेअर. ती खुर्चीवर बसते का? ठीक आहे. चला आता आपण बनवूया इंटरॅगेटिव्ह निगेटिव्ह. हा सांग. डज ही नॉट सिट ऑन बेंच. क्वेश्चन मार्क विसरायचा नाही. राईट. आलं लक्षात. म्हणजे आज आपला सिंपल प्रेझेंट टेन्स पूर्ण झालेला आहे. क्लॅप. आणि जवळपास तुम्हाला सगळ्यांना सिंपल प्रेझेंट टेन्स जमतोय याची वाक्य प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला देणार आहे. बघा पुन्हा एकदा आपण या ठिकाणी रिव्हिजन करूया. आपण काय काय केलं याच्यामध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो सिंग्युलर सब्जेक्ट जर असेल तर व्हर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. बरोबर आहे. आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल अनेक वचनी जो आय वी दे यू असं आहे तर त्यामध्ये आपण व्हर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लावत नाही. त्याचं मूळ रूप घेतो. त्याच्यानंतर बाकीच्या 3 निगेटिव्ह इंटरॅक्टिव्ह निगेटिव्ह तिन्ही सेंटेन्समध्ये डज आणि डू ची भूमिका महत्वाची आहे. बरोबर. कशी महत्वाची आहे? सब्जेक्ट कोणता आहे त्यावर आपल्याला डज घ्यायचं का डू घ्यायचं ठरवायचं आहे. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल ही शी इट किंवा एखादा सिंग्युलर नाउन असेल तर त्यामध्ये आपल्याला डज घ्यायचं आहे. आणि सब्जेक्ट जर आय वी दे यू यापैकी किंवा एखादा प्लुरल असेल अनेक वचनी तर त्याच्यामध्ये आपल्याला डू घ्यायचं. निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला जो सब्जेक्ट आहे त्याच्या पुढं डज नॉट किंवा डू नॉट घेऊन वाक्य जसं तसं कंप्लीट करायचं आहे. वाक्य निगेटिव्ह तयार होतं. इंटरॅगेटिव्ह असेल तर वाक्याची सुरुवातच आपल्याला डज किंवा डू न करायची आहे. ते सब्जेक्ट जो आहे
तो कोणता आहे हे पाहू. आणि इंटरगेटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय करायचं आहे, वाक्याची सुरुवात डू किंवा डज न करायची आहे सब्जेक्टच्या प्रकारानुसार. तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे त्यानुसार सब्जेक्टच्या आधी सुरुवातच जी आहे वाक्याची ती डू किंवा डज न करायची आहे. आणि त्याच्यानंतर सब्जेक्टच्या नंतर लगेचच आपल्याला काय करायचं आहे, नॉट घ्यायचं आहे आणि वाक्य जसं तसं कंप्लीट करायचं. अशा पद्धतीनं हा आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, एकदा हे पूर्ण लिहून घ्या. आणि आपण आता पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. तो पाहायचा का, सिंपल पास्ट टेन्स पाहायचा Yes. की आपण याच्यामधलेच बाकीचे 2 प्रकार राहिलेत, 3 प्रकार राहिलेत अजून आपले. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स राहिला आहे ना, ह्याच्यातच पहा. हा कंटिन्यू प्रेझेंट टेन्स राहिला आहे, पुन्हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स राहिला आहे, कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स राहिला आहे. ते पण बघायचं आपल्याला. ठीक आहे, तर ते पण बघूया. अगोदर हे आपला सिंपल प्रेझेंट टेन्स कंप्लीट झाला आणि त्याचे 4 प्रकार सुद्धा कंप्लीट झाले. वेल चला घ्या. Yes.